Hi student, welcome in science video. In previous video, we started the chapter 3rd, the earth and its living world. In that we discussed about atmosphere, hydrosphere, lithosphere and biosphere. In that also we discussed various landforms and we are now discussing about surface water. Here word continents and oceans are given in the diagram. There are 7 continents, that is America, North America, South America, Europe, Africa, Asia, Australia, Antarctica. These are the continents, and 5 oceans, that is Pacific Ocean, Atlantic Ocean, after that Indian Ocean, Southern Ocean, Arctic Ocean. These are the different oceans. Now today we are going to discuss other forms in which water is stored. आपण काही फॉर्म बघणार आहोत जिथे पाणी साठवलं जातं. Lakes, a water body formed by water collecting naturally in low lying area of land is called a lake. म्हणजे जमिनीच्या पृष्ठभागावरती लो लाइंग एरियामध्ये नैसर्गिकरित्या पाणी साठलं जातं आणि ते पाणी आपण वर्षानुवर्ष वापरत असतो. असं जे साठवलेलं असतं त्याला लेक असे म्हणतात. मराठीमध्येच याला आपण तळे असे म्हणतो. नंतर दुसरं आहे आईसबर्ग, त्यालाच मराठीमध्ये हिमनग असे म्हटलं जातं. देर आर अल्सो ह्यूज ब्लॉक्स ऑफ आईस फ्लोटिंग इन द सी. समुद्रामध्ये मोठे मोठे बर्फाचे ब्लॉक्स तरंगताना आपल्याला दिसतात. ते सुद्धा एक पाण्याचं स्वरूपच आहे. वॉटर इन द फॉर्म ऑफ आईस. वॉटर पार्टिकल्स इन क्लाउड फ्रीज अँड इन कोल्ड रिजन्स दे कम डाऊन इन द फॉर्म ऑफ स्नो. ज्या ठिकाणी शीतप्रदेश असतात तेथील तापमान खूप थंड असतं. अशा ठिकाणी पाण्याचे जे कण असतात ते बर्फाच्या स्वरूपामध्ये असतात आणि ते ढगांमध्ये आपल्याला दिसून येतात आणि ते स्नो म्हणजे हिमकणांच्या स्वरूपामध्ये पावसाळ्यात खाली येतात. व्हेन लेयर्स ऑफ स्नो पाईल अप ऑन द ग्राउंड दे फॉर्म आईस. जेव्हा असे हिमाचे कण पावसाच्या स्वरूपामध्ये खाली येतात त्यांना आईस असे म्हटलं जातं. व्हेन सच लेयर्स ऑफ आईस पाईल अप इन लो लाइंग एरिया दे बिकम एनॉर्मस इन साईज. मग असे जे कण असतात ते लो लाइंग एरियामध्ये एकत्र येतात आणि त्याच्यापासून मोठे मोठे बर्फाचे भाग तयार होतात. दिस ह्यूज मास स्लिप डाऊन ए स्लोप ॲट ए व्हेरी लो स्पीड. मग असे जे मोठे मोठे बर्फाचे तुकडे असतात मोठे मोठे ते अशा हळूवार गतीने खाली येतात, पृष्ठभागावरून येतात. त्यांनाच ग्लॅसियर्स म्हणजे हिमनद्या असे म्हटलं जातं. म्हणजे थंड प्रदेशामध्ये बर्फाचे जे कण असतात ते एकत्र येऊन मोठे मोठे हिमनग तयार होतात. त्या हिमनग पृष्ठभागावरून सरकत त्याच्यापासून हिमनद्या तयार झालेल्या आपल्याला दिसून येतात. आफ्टर दॅट द नेक्स्ट पॉईंट इज ग्राउंड वॉटर. Besides these water bodies on the earth's surface, there is a lot of water stored in underground layers of rock. It is called groundwater. पावसाचे जे पाणी आहे ते पृष्ठभागावरून झिरपल्यानंतर खडकांच्या आतमध्ये साठवलं जातं. त्याला ग्राउंड वॉटर असे म्हणतात. वी रीच इट बाय मीन्स ऑफ डग वेल्स अँड बोअरवेल्स. मग हे पाणी आपण विहिरी खोदून आणि बोअरवेल खोदून ते पाणी आपण वापरू शकतो. मेनी लेक्स अँड वेल्स गेट वॉटर फ्रॉम अंडरग्राउंड स्प्रिंग. आपण बघा विहिरीमध्ये कधी कधी आपल्याला असं दिसतं की विहिरीच्या आतल्या भागामधून असे तुषार पाण्याचे बाहेर पडतात आतमध्ये किंवा तळ्यातसुद्धा. मग हे पाणी कुठून येतं तर हे पाणी अंडरग्राउंड वॉटर असतं आणि ते खडकांच्या फटीमधून विहिरीत पडलेलं आपल्याला दिसून येतं. आफ्टर दॅट हायड्रोस्फेअर. मग आता हायड्रोस्फेअर कशाला म्हणायचं तर बघा आकृतीमध्ये आपण बघू शकतो विहीर आहे, बोअरवेल आहेत, आईसबर्ग आहेत, लेक आहे. द वॉटर ऑर आईस दॅट ऑक्युपाईज अर्थ सरफेस, ग्राउंड वॉटर अँड द वॉटर वेपर इन ॲटमॉस्फिअर टुगेदर फॉर्म अर्थ्स हायड्रोस्फेअर. म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील वेगवेगळ्या फॉर्ममधलं जे वेगवेगळ्या स्थितीमधलं जे पाणी आहे त्याचं मिळून हायड्रोस्फिअर तयार होतं. म्हणजेच अर्थ सरफेसवरचं पृष्ठभागावरील पाणी, पृष्ठभागाच्या आतमधले असलेलं पाणी
बाष्पाच्या स्वरूपामधले असलेलं पाणी हे सगळं मिळून हायड्रोस्फिअर तयार होतं. आफ्टर दॅट द नेक्स्ट पॉईंट इज ॲटमॉस्फिअर. द एन्व्हलप ऑफ एअर अराउंड द अर्थ इज कॉल्ड ॲटमॉस्फिअर. मी आधी पहिल्या तासाला सांगितलेलं आहे की पृथ्वीच्या भोवती हवेचे कव्हरिंग आहे त्याला ॲटमॉस्फिअर असं म्हटलं जातं. ॲज वी गो हायर फ्रॉम सरफेस ऑफ अर्थ द एअर इन ॲटमॉस्फिअर बिकम्स रेअरर. जसं जसं आपण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून दूर जाऊ तसं तसं हवेचे जे प्रमाण आहे ते विरळ होत जातं. द एअर कन्सिस्ट ऑफ ए मिक्सचर ऑफ गॅसेस नेमली नायट्रोजन, ऑक्सिजन, वॉटर वेपर अँड कार्बन डायऑक्साईड. मग हे जे हवेचं आवरण आहे त्याच्यात प्रामुख्याने आपल्याला नायट्रोजन, ऑक्सिजन, पाण्याची वाफ म्हणजेच त्याला आपण बाष्प असे म्हणतो आणि कार्बन डायऑक्साईड हे आपल्याला दिसून येतात. देर आर सम अदर गॅसेस टू इन एअर इन व्हेरी स्मॉल क्वांटिटीज. त्याचबरोबर आपल्याला या हवेमध्ये काही कमी प्रमाणामध्ये इतर गॅसेससुद्धा आपल्याला दिसून येतात. आफ्टर दॅट लेयर्स ऑफ ॲटमॉस्फिअर. आता लेयर्स ऑफ ॲटमॉस्फिअर आपण बघू शकतो पृथ्वीच्या पृष्ठभागापासून विशिष्ट अशा अंतरावरती काही लेयर्स तयार आहेत झालेले असतात. त्यांना ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मिसोस्फिअर, आयोनोस्फिअर अँड एक्झोस्फिअर. दीज आर दी डिफरंट लेयर्स ऑफ ॲटमॉस्फिअर. वन बाय वन आपण ते बघणार आहोत. बघा, फर्स्ट the layer of atmosphere are named as troposphere, stratosphere, mesosphere, ionosphere and exosphere. These are the different layers of atmosphere. The layer that extends from Earth's surface to a height of 13 km is called the troposphere. बघा, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 13 किलोमीटर अंतरावरती जी लेयर आहे त्याला ट्रोपोस्फिअर असे आपण म्हणतो. The condition in the troposphere changes continuously. They affect living world to great extent. मग आता या ट्रोपोस्फिअर म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जे 13 किलोमीटर अंतरापर्यंत जी लेयर आहे तिला आपण ट्रोपोस्फिअर असे म्हणतो. त्यातील जे हवामान हे सतत बदलत असतं म्हणून तिथे जे घडणाऱ्या घडामोडी असतात त्या सजीवांवरती परिणाम करतात. The surface of earth gets heated due to heat it receives from the sun. आपण आधीच्या तासाला पण पाहिलेलं आहे, आधीच्या धड्यांमध्ये पण पाहिलेलं आहे की पृथ्वीला सूर्यापासून उष्णता आणि प्रकाश मिळतो. हेन्स द एअर नियरेस्ट द सरफेस इज द हॉटेस्ट. त्याच्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील तापमान हे जास्त असतं, हॉटेस्ट असतं. ॲज वी गो हायर इन ट्रोपोस्फिअर इट बिकम्स कूलर. जसं जसं आपण ट्रोपोस्फिअरच्या वरच्या लेअरमध्ये जाऊ तसं तसं तापमान हे आपल्याला थंड होत गेलेलं दिसून येतं. ऑलमोस्ट ऑल वॉटर वेपर इन ॲटमॉस्फिअर इन कंटेड इन ट्रोपोस्फिअर. लक्षात ठेवा, ट्रोपोस्फिअरमध्ये जेवढं काही पाण्याची वाफ किंवा बाष्प जे आहे ते आपल्याला ट्रोपोस्फिअरमध्ये दिसतं. दॅट इज व्हाय ऑल वेदर रिलेटेड फिनॉमिना सच ॲज फॉर्मेशन ऑफ क्लाउड्स, रेन्स, फॉग, विंड अँड स्टॉर्म टेक प्लेस इन ट्रोपोस्फिअर. म्हणजे बघा, बाष्पाचं जे प्रमाण आहे ते ट्रोपोस्फिअरमध्ये असतं. त्याचबरोबर हवामानाशी निगडीत जेवढ्या काही गोष्टी असतात, जे हवामानात बदल होतात, हे सगळे आपल्याला या ट्रोपोस्फिअरमध्ये दिसून येतं. उदाहरणार्थ बघा, ढगांची निर्मिती असेल, पाऊस असेल, फॉग असेल, वादळं असतील, वारा असेल, हे सगळं आपल्याला ट्रोपोस्फिअरमध्ये बघायला मिळतं. द एअर ऑन हाय माउंटन इज रेअरर दॅन ऑल नियर द अर्थ सरफेस. अर्थ सरफेसच्या जवळची जी हवा आहे ती आपल्याला रेअरर. बघा, द एअर ऑन हाय माउंटन इज रेअरर दॅन ऑल नियर द अर्थ सरफेस. माउंटनवर जा, एखाद्या डोंगरावरती जा, तर आपल्याला हवा ही विरळ झालेली दिसून येते. एरोप्लेन्स फ्लाय इन हायर पार्ट ऑफ ट्रोपोस्फिअर. ट्रोपोस्फिअरच्या हायर पार्टमध्ये आपल्याला एरोप्लेन्स हे दिसतात. There, the air is very rare, therefore arrangements have to be made to ensure that the passengers get enough air for breathing. बघा, एरोप्लेनमध्ये जी पॅसेंजर्स असतात त्यांना उंचावरती गेल्यावरती हवेची कमतरता जाणू नये म्हणून अशा वेळी तिथे हवेची सुद्धा अरेंजमेंट म्हणजे ऑक्सिजनची अरेंजमेंट केलेली असते. बियॉन्ड द ट्रोपोस्फिअर up to height of about 15 km from the earth is the layer called stratosphere. आता बघा,
ट्रोपोस्फिअरच्या पुढची 50 किलोमीटर, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 50 किलोमीटरच्या वरचा जो थर आहे तो आहे स्ट्रॅटोस्फिअर. इन द लोअर पार्ट ऑफ स्ट्रॅटोस्फिअर देर इज ए लेअर ऑफ गॅस कॉल्ड ओझोन. आणि खूप महत्त्वाची लेअर जी आहे त्याला ओझोन लेअर असं म्हटलं जातं. ही आपल्याला स्ट्रॅटोस्फिअरच्या लोअर पार्टमध्ये दिसून येते. अल्ट्राव्हायोलेट रेज कमिंग फ्रॉम सन आर हार्मफुल फॉर लिव्हिंग थिंग्स. मग ही लेअर काय करते तर बघा, सूर्यापासून येणारे जे अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत की जे सजीवांना घातक असतात, असे जे रेज असतात ते ओझोन लेअर ही ॲब्सॉर्ब करत असते आणि सजीवांचं संरक्षण ही ओझोन लेअर अल्ट्राव्हायोलेट रेपासून करते. आफ्टर दॅट द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट दॅट इज कंडेन्सेशन. कंडेन्सेशन प्रक्रिया ही खूप महत्त्वाची आहे. बघा की आपल्याला पावसाच्या निर्मितीमध्ये या गोष्टी लक्षात येऊ शकतात. बघा, द प्रोसेस ऑफ वॉटर व्हेपर टर्निंग इंटू वॉटर ऑन कूलिंग, दॅट प्रोसेस इज कॉल्ड कंडेन्सेशन. बघा इथे आकृती तुम्ही बघू शकता. वॉटर सायकल म्हणजे पाण्याचं सायकल हे कसं होत असतं तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरील पाण्याची सूर्याच्या उष्णतेमुळे वाफ होते आणि ती वाफ हलकी असल्यामुळे उंचच्या उंच जाऊन तिथे त्या वाफेपासून ढगांची निर्मिती होते आणि ते ढग थंड झाल्यानंतर पुन्हा त्याचं रूपांतर पाण्यात होतं आणि हे पाणी पुन्हा आपल्याला जमिनीवरती आलेलं दिसून येतं. त्यालाच वॉटर सायकल असे म्हटलं जातं. हाऊ डज इट रेन. आता पाऊस कसा पडतो ही प्रक्रिया आपण बघणार आहोत. बघा, वॉटर ऑन अर्थ इव्हॅपोरेट्स कंटिन्युअसली ड्यू टू द हीट ऑफ सन. बघा, इव्हॅपोरेशनची प्रक्रिया समजून घेण्यासाठी मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगते. जेव्हा बघा आपल्या घरामध्ये थोडंसं कुठे पाणी सांडलेलं असेल तर कालांतराने ते जर थोडंसं असेल तर ते कालांतराने आपल्या दिसेनासं होतं, मग ते कुठे जातं. त्याचबरोबर दुसरं एक उदाहरण आपण बघूयात की जर आपण उन्हात नसेल, घरात आपण कपडे सुकत टाकलेले असतील तर बघा उष्णता नसेल तरीसुद्धा ते कपडे सुकलेले आपल्याला दिसून येतात. मग त्यातलं पाणी कुठे जातं किंवा घरात सांडलेलं पाणी कुठे जातं तर ते पाणी हे बाष्पीभवनामुळे म्हणजेच इव्हॅपोरेशनमुळे त्या पाण्याची वाफ होऊन ते वाफेत रूपांतर झालेलं दिसून येतं. मग दिस इव्हॅपोरेट वॉटर एंटर्स द ॲटमॉस्फिअर. मग त्याची जी वाफ झालेली असते ते आपल्याला ॲटमॉस्फिअरमध्ये गेलेलं दिसून येतं. ॲज वॉटर व्हेपर इज लायटर दॅन एअर इट रायझेस हाय अप इन टू द ॲटमॉस्फिअर. मग ही जी वॉटर व्हेपर आहे ती लायटर असल्यामुळे ते ॲटमॉस्फिअरमध्ये उंचच्या उंच जाते. ॲज इट गोज हायर इट कूल्स अँड कंडेन्सेस फॉर्मिंग व्हेरी फाईन ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर. मग ही जी वाफ आहे ती वरती जाते, कंडेन्सेशन होतं आणि त्याचं छोट्या छोट्या पाण्याच्या थेंबांमध्ये रूपांतर होतं. द ड्रॉपलेट्स आर सो स्मॉल अँड लाईट दॅट दे फ्लोट इन ॲटमॉस्फिअर फॉर्मिंग क्लाउड्स. मग हे जे ड्रॉपलेट्स असतात ते खूप छोटे असतात आणि हलके असल्यामुळे ते वरती तरंगतात आणि त्याच्यापासून क्लाउड्स म्हणजे ढगांची निर्मिती होते. These small droplets join together for bigger drops which are heavy. They cannot float. Such drops of water fall down on earth in the form of rain. मग हे जे छोटे ड्रॉपलेट्स असतात ते एकत्र येऊन मोठे मोठे ड्रॉप्स तयार होतात, मोठे मोठे थेंब तयार होतात आणि हे मोठे जे थेंब असतात ते वजनाने जड असल्यामुळे ते फ्लोट न होता ते तरंगू शकत नाहीत आणि ते पावसाच्या स्वरूपामध्ये खाली येतात. म्हणजे अशा पद्धतीने पावसाची निर्मिती होते. द रेन वॉटर फ्लोज इंटू रील्स, स्ट्रीम्स, रिव्हर्स अँड फायनली इंटू सी. मग हे जे पाणी आहे ते ओहोळ असतील, ओढे असतील, त्याच्यानंतर छोटे छोटे ओढे असतील, नद्या असतील छोट्या छोट्या, त्या तयार होऊन शेवटी ते समुद्रामध्ये येऊन मिसळतात. आईस इन द स्नो कव्हर्ड रिजन अल्सो मेल्ट्स ड्यू टू द हीट ऑफ सन टू फायनली फ्लो इन टू रिव्हर्स. मग त्याचप्रमाणे जे बर्फ आहे, ध्रुवीय प्रदेशामध्ये असलेला बर्फ, तो सुद्धा उष्णतेमुळे वितळतात आणि त्याच्यापासून पाणी होऊन त्याच्या नद्या
होतात आणि नद्यांतून ते पाणी पुन्हा समुद्रामध्ये येतं. अशा पद्धतीने काय होतं तर पृष्ठभागावरील जे पाणी आहे त्याची वाफ होऊन पुन्हा ढग तयार होतात आणि ढगांपासून पुन्हा पाऊस, अशा पद्धतीचं जे सायकल तयार होतं त्याला वॉटर सायकल असे म्हणतात. मग ह्या प्रोसेसमध्ये काय होतं बघा, द प्रोसेसेस ऑफ इव्हॅपोरेशन, कंडेन्सेशन अँड रेनफॉल go on in continuous cycle. This is known as water cycle in a nature. म्हणजे निसर्गामध्ये बघा सतत पाण्याचं बाष्पीभवन, त्याच्यानंतर कंडेन्सेशन आणि पावसाची निर्मिती, हे चक्र अव्याहतपणे म्हणजे कंटिन्युअसली सुरू असतं आणि यालाच वॉटर सायकल असे आपण म्हणतो. सो इन टुडेज व्हिडिओ वी डिस्कस अबाउट वॉटर सायकल, the process of condensation, evaporation, etc. Thank you.